बाबा साहब के विचार पे लोग चल रहे हैं और दिन ब दिन यहाँ जो आने वाली तादाद है दिन ब दिन बढ़ते जा रही है और ऐसे ही बढ़ते रहेगी। ये मुझे पूरी उम्मीद है और लोगों का एक ऐसा जोश आता है कि हम भी इस देश में एक वीरता वाला समाज है, हम भी यहाँ के क्षत्रिय है, ऐसे लोगों में एक अलग से भावना निर्माण होती है और इसीलिए लोग यहाँ इतने बड़ी संख्या में आते हैं। मैं लोगों को कहूँगा कि आपके लिए ये दिवाली से भी बढ़कर ये दिन है। इकडचा एकही स्टॉल, इकडचा एकही पोलीस कर्मचारी जो इथे मागवण्यात आलेला आहे, एकही बस ही सरकारच्या एका तिजोरीतल्या पैशाने खर्च केला जात नाही, तो विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप इथे वळवली जाते। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा सगळा सोहळा जो तुम्हाला दिसतोय हा साजरा केला जातो। साधं एक फूल देखील भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतनं इथे आणत नाही, ते आम्हा गोर गरीब विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा पैसा इथे ते वळवतात। आज का दिन इस दलितों के लिए सही मायने में स्वातंत्र दिन है, क्योंकि यहाँ के पेशवाई का खात्मा इस दिन हुआ और यहाँ जो हमारे ऊपर पाबंदी लगाई थी कि मुंह पे एक बंडा लगाए, पीछे झाड़ू लगाए, वो सब खत्म हो गई और सही मायने में हम एक जो हमारे ऊपर एक तरह का बंधन थे वो सब तोड़ दिए। ये हमारी एक बड़ी जीत थी ऐसा मैं समझता हूँ और इसीलिए इस दिन को बाबा साहब अम्बेडकर खुद 1 जनवरी 1927 में यहाँ आके यहाँ इस स्तंभ को सलामी दे के गए और तब से यहाँ अम्बेडकरवादी लोग आते रहे। आज यहाँ लाखों लोग आए हैं और आ रहे हैं और ये दिन सही मायने में हमारे लिए नया वर्ष तो है ही, मगर ये हमारे स्वतंत्र दिन भी है ऐसा मैं समझता हूँ और हमारे लिए ये दिन एक बड़ा दिन है और इससे बहुत जोर शोर से और सही मायने में बाबा साहब अम्बेडकर के विचार अपना के और आज मैं देख रहा हूँ बाबा साहब ने जो बताया था कि जो अपना हिस्ट्री भूलता है वो हिस्ट्री बना नहीं सकता। आज लोग आप देख सकते हो गए तो लाखों लोग यहाँ हैं, इसके वजह से ये पता चल रहा है कि बाबा साहब के विचार पे लोग चल रहे हैं और दिन ब दिन यहाँ जो आने वाली तादाद है दिन ब दिन बढ़ते जा रही है और ऐसे ही बढ़ते रहेगी। ये मुझे पूरी उम्मीद है और लोगों का एक ऐसा जोश आता है कि हम भी इस देश में एक वीरता वाला समाज है, हम भी यहाँ के क्षत्रिय है, ऐसे लोगों में एक अलग से भावना निर्माण होती है और इसीलिए लोग यहाँ इतने बड़ी संख्या में आते हैं। मैं लोगों को कहूँगा कि आपके लिए ये दिवाली से भी बढ़कर ये दिन है और वैसे सेलिब्रेट करना चाहिए। सर्वप्रथम मी आंबेडकर परिवाराच्या माध्यमातून आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या तर्फे आलेल्या सर्व भीम अनुयायांना, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना शौर्य दिनाच्या खूप खूप मंगल कामना देतो। आणि एक शब्द आता आपल्याकडनं उच्चारण्यात आला की आलेल्या सैनिकांना आणि भाविकांना काय उपदेश द्याल। मला वाटतं एक 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं पण हा जी आर काढला होता की येणाऱ्या भाविकांसाठी 1 तारखेला काय काय नियोजन आहे, हे कुठेतरी शिफ्ट होताना दिसतंय। अनुयायी आता भाविक होण्याच्या मार्गावर चाललेलं दिसत आहेत आणि ही कुठेतरी अँटी आंबेडकराईट मुवमेंट आहे। भाविक होणं किंवा भक्ती करणं ही बाबासाहेबांच्या विरोधातली चळवळ कुठेतरी आता ती सुरू झालेली आहे। म्हणून सरकारकडनं असे जी आर काढण्यात येत आहेत। आता ते शब्दही अनुयायी शब्द आता बदलून भाविक होत आहेत।
तर हे आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आज या ठिकाणी जी मानवंदना देण्यासाठी आपण आलेलो आहोत, स्तंभाच्या मागच्या बाजूला जितकी ही नावं आहेत, ही सगळी नावं जर तुम्ही बारकाईने बघाल तर प्रत्येकाच्या नावाच्या मागे नाग हा शब्द असेल. ही आमची ओळख होती. पण आता भक्ती किंवा भाविकच्या माध्यमातनं ती नाग हरपून गेलेत आणि महार ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जाती विरोधात लढा दिला, आज आम्ही लोक त्याच जाती अंधतेकडे आम्ही चाललेलो आहोत. ज्या महारकीतनं बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर यायला सांगितलं, आज आमचा तरुण अभिमानानं स्वतःला महार बनवून घेतोय. हे कुठेतरी बाबासाहेबांच्या विरोधात आम्हीच उभे राहत आहोत. आपण RSS ला आणि ब्राह्मणांना दोष देत असतो, परंतु ती लोक समोर येत नाहीत. समोर आमचीच लोक उभी केली जातात. आणि म्हणून माझी अशी अपेक्षा आहे, ज्या नाग लोकांनी हा लढा दिला, ज्या नाग लोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार अफगाणिस्तान पर्यंत जाऊन केला, त्यांची आम्ही वंशज आहोत. आणि म्हणून आम्हाला त्यांच्या मार्गावर जाणं गरजेचं आहे. आम्ही महार, चांभार, ढोर, मातंग या सगळ्या ज्या जाती आहेत या मोडून काढल्या पाहिजेत. आणि बाबासाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली की माझा समाज या देशामध्ये बौद्ध धम्म प्रस्थापित करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, असा बौद्ध अनुयायी, असा आंबेडकरी अनुयायी आम्हाला तयार करणं, ही खरी मानवंदना असेल आमच्या सगळ्या पूर्वजांना. मी लवकरच काही डॉक्युमेंट्स तुमच्या समोर घेऊन येणार आहे. 100 वर्ष जर पूर्ण होत असतील तर सरकारनं हा दिवस स्वतःच्या पैशानं साजरा केला पाहिजे. पण हा पैसा आमच्या विद्यार्थ्यांच्या पैशातनं हा सगळा सोहळा साजरा केला जातो. इकडचं एकही शौचालय, इकडचा एकही स्टॉल, इकडचा एकही पोलीस कर्मचारी जो इथे मागवण्यात आलेला आहे, एकही बस ही सरकारच्या एका तिजोरीतल्या पैशानं खर्च केला जात नाही. तो विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप इथे वळवली जाते. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा सगळा सोहळा जो तुम्हाला दिसतोय हा साजरा केला जातो. साधं एक फूल देखील भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतनं इथे आणत नाही. ते आम्हा गोर गरीब विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा पैसा इथे ते वळवतात. आणि खरंच जर महाराष्ट्र शासनाला, भारत सरकारला बाबासाहेबांवर प्रेम असेल तर त्यांनी हा पैसा ज्या पद्धतीने तुम्ही गणेश उत्सवाला पोलीस मागवता, ज्या ठिकाणी तुम्ही नवरात्रीसाठी पोलीस जसे मागवता, तसे तुम्ही ह्या कार्यक्रमाला पोलीस का मागवत नाही? हा पैसा सामाजिक न्याय विभागाने का भरावा? आणि म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की हे सत्य लोकांसमोर आलं पाहिजे की 100 वर्ष पूर्ण होणार आहेत या घटनेला आणि भारत सरकार, महाराष्ट्र शासन 1 रुपया देखील खर्च करायला तयार नाही. आज आम्ही इथे अभिवादन करण्यासाठी आले होते. मोठ्या प्रमाणात भाविक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेली आहे. प्रशासनाकडून इथे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पोलिसांची चोख बंदोबस्त आहे. सगळे आयोजकांसोबत आमची चांगली समन्वय आहे आणि कोणत्याही भाविकांचे अडीअडचणी इथे येणार नाही याची काळजी पूर्ण प्रशासन आणि पोलीस विभागाकडून घेण्यात येत आहे. मी सर्व भाविकांना शौर्य दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे नूतन वर्षाची सर्वांना शुभेच्छा देतो. पूर्णपणे सर्व प्रकारचे उपाययोजना आणि कोणताही कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच फ्री आणि फेअर इलेक्शन्स होणार. कोणत्याही प्रकारची दबाव तंत्राचे वापर होऊ शकणार नाही. यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. जे कोणी गैरकायदेशीर कृत्य करणारे लोक आहे किंवा क्रिमिनल पार्श्वभूमी वाले लोक आहे त्यांच्यावर योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवण्यासाठी एक रूपरेखा तयार करण्यात आलेली आहे. आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या विरुद्ध आवश्यक कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. परंतु जे कोणी असतील त्यांचे क्रिमिनॅलिटी इलेक्शनवर परिणाम होऊ देणार नाही यासाठी पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. अशा प्रकारचे गुन्हेगारी टोलीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व इस्मांवर बारकाईने लक्ष पोलीस दलांचे आहे. आवश्यक कायद्या अनुषंगाने योग्य वेळी योग्य कडक कारवाई करण्यात येईल.